हॅलो चेक नाही ठीक आहे ठीक आहे. नाही होणार. चला सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती, महत्वाची मॅच आहे. करो या मरोची ही लढाई आहे आणि करो या मरोच्या लढाईमध्ये दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत. एका दिशेला आपण SY टर्फ 7744 म्हणजेच नुकतंच आपण ज्या टर्फचं उद्घाटन पाहिलं, एक खूप सुदृढ आणि खूप चांगला टर्फ आपल्या रिजन मध्ये. शुभम बेडेकर असतील, टिनू बेडेकर असेल आणि त्यांच्यासोबतच त्यांची संपूर्ण टीम असेल. आणि दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय श्री गांगो 11. पियुष बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दिवा म्हणजे अंडरआर्मच्या वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे आणि त्यातीलच एक पियुष. हो, हा बॉल अगदी समजलेलाही नाहीये. एक धाव मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. अगदी वेग 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 प्रचंड वेग पियुष पाटील कडे. दिवा आणि दिव्यामध्ये असलेले अंडरआर्म क्रिकेटचे हे वेगवान गोलंदाज दिवा एक्सप्रेस अक्षय आणि पियुष बॉलिंग ट्रॅकवर दिव्याची ही बुलेट ट्रेन आहे. बघा कशी धावते. ओहो, वेग पुन्हा एकदा प्रचंड वेग, पण नियंत्रण असणं गरजेचं आहे. कुठल्याही जगातील यष्टीरक्षकाला हा बॉल फील्ड करणं कठीण कार्य आहे, सर्वात कठीण कार्य. अंडरआर्मचा क्रिकेट आणि त्यात पियुष कडे असलेला हे वेग. पण ते दिशेहीन वरती हा बॉल. पुढचाही बॉल. पुन्हा एकदा प्रचंड वेग. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो तर बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळणार आहे. पियुषच्या समोर बॅटिंग कशी करायची. पियुषच्या समोर पियुष अगदी बॅट उचलायलाही चान्स देत नाहीये. जर आपण ते ऍक्शन रिप्लेस पाहिलेत ना, तेही आपल्याला सांगून जातात की पियुष बॅट उचलायला पण तुम्हाला चान्स देणार नाहीये. अशीच नाहीये ना दिव्याची बुलेट ट्रेन. ट्रेन अगदी रुळावरती धावते. पुढचाही बॉल आणि यावेळेस पुन्हा एकदा. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. डोळ्यांची पापणी जर लावली असेल ना तर हे सगळं मिस झालं असतं. डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग करण्यात येते. बॅटचा फेजही चांगला ओपन केला होता. स्ट्रोकही तेवढा चांगला होता. पुढचा बॉल लीफ केला. इथे वेग प्रचंड. वाईट+1 2 धावा आहेत. 2 धावा इथे ऍड होतील. अगदी यष्टीरक्षकाकडे चान्स नाहीये, कुठल्याही प्रकारचा चान्स नाहीये. कितीही तुम्ही चांगले यष्टीरक्षण करा, पण हा बॉल जेव्हा लक्ष्यमच्या बाहेर पिचिंग होतो तो अगदी डोळ्याच्या बाहेरून निघून जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागली आहे. शुभमही थोडासा नाराज आहे, निराश आहे. त्याला माहिती ही कॅच होती. बॅटची हलकीशी कडाही लागली होती, पण हरकत नाहीये. ही कॅच पकडणं अगदी महेंद्रसिंग धोनीनं आणलं ना त्याच्यासाठी देखील कठीण आहे, कारण एवढा प्रचंड वेग आमच्या बुलेट ट्रेनकडे. देवाची बुलेट अगदी त्या रुळावरती धावत्या. पियुष पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चांगली बॉलिंग करतोय आतापर्यंत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आता इथे आउट आहे. बोल्ड बोल्ड आहे. बोल्ड आहे. बोल्ड आहे. बोल्ड आहे. बोल्ड आहे. प्लेड ऑन झाल्यात. अगदी बॅटला बॉल अदळला आणि त्यानंतर सरळ जाऊन विकेट्सला उद्ध्वस्त केलेलं आहे. बेल्स असताना तर बेल्स सरळ जाऊन आपल्या खेळपट्टीच्याही बाहेर पडल्या असत्या. ओमकार सर, 5 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा झाल्या धावफलकावरती. थोडस स्पीडअप नक्कीच करायचं आपल्याला. SY टर्फ 7744 त्यासोबतच श्री गांगो 11. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला. आता इथून करो या मरोची ही लढाई डू ऑर डायची मॅच आहे. पुढचा बॉल. वाह, प्रचंड वेग. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल तर होऊन जाऊ द्या एकदा जोरदार टाळ्या पियुष साठी. काय गोलंदाजी केली आहे पियुषनी. वेग प्रचंड त्याकडे पाहायला मिळत होतं. जर आपण संपूर्ण षटकही पाहिलं ना तर त्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. वेग प्रचंड आहे. दिशेवरती नियंत्रण काही बॉल्स वरती नव्हतं. जिथे त्या एक्स्ट्राही आल्या, वाईट+1 धावा आल्या, त्या आल्या नसल्या तर अगदी कुठल्याही बॅटरला बॅटला बॉल लावणं अशक्य करून ठेवलेलं. शुभम येतोय नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती. यशांच्या मागेही शुभम.
इथे गती कमी केलेली आहे पहिल्याच बॉल वरती, पण दिशेपासून ही ना बॉल अगदी लक्ष्यमच्या बाहेर पिचिंग टिकून सरळ निघालाय वाईट बॉल. हो, आणखी एक वाईट बॉल आला. यशांच्या मागे चांगलं कार्य, चांगली किपिंग, चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळते आपल्याला. पिचिंग सातत्याने चुकीची आहे, थोडासा हाय आर्म ऍक्शननी बॉलिंग केली जाते आणि त्याचमुळे लेगस्टम्पच्या बाहेर सातत्याने पिचिंग राहिली आहे. हाताचा तो रिलीज पॉइंट तो जास्ती महत्वाचा आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तुम्ही कुठल्या पॉइंटला बॉल डिलिव्हर करताय, कुठल्या पॉइंटला बॉल रिलीज करताय. पहिले 2 आलेले वाईट, त्यामुळे 8 या आकड्यावरती धावसंख्या आणि धावफलक पुढे जात असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, अगदी हलक्या हाताने टॅप केलाय, धाव एकही मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय, अशी गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागणार आहे बॅटरलाही, चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. आणि इथे देखील टॅप केल्या बॉलला, बॉल हवेत, बॉल सरळ निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार आलाय आणखी एक दणदणीत चौकार. हे जे अगदी आपल्या परिसरातील, आपल्या बेडेकर नगर मधील चिमुकले पाहतायत ना, यांच्यासाठी पर्वणी. हेही पाहत असतील की उद्या मलाही ही स्पर्धा खेळायची आहे, या स्पर्धेमध्ये मलाही चांगलं कार्य करायचं आहे आणि त्यासाठी इथे हे मॅच पाहायला आहेत. आपल्या ताऱ्यांना, आपल्या सितारांना, आपल्या नवदूत खेळाडूंना, आपण ज्यांना आयडलाइज करतो त्यांना पाहण्यासाठी आलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, बॅट आणि पाठच्या अगदी बाहेरून बॉल निघून गेलेला आहे. चांगला कमबॅक केलाय, अप्रतिम दर्जेदार कमबॅक पाहायला मिळते आपल्याला. कमबॅकचा खेळ, क्रिकेटचा खेळ आणि त्यामध्ये केलेले हे कमबॅकही तेवढे इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करत असताना याही वेळी बॉल निघून गेलाय, बॉल निघालाय झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक चौकार. सातत्याने आलेले चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी इथे कडा आणि थोडीशी चूक होत आहे. अगदी फ्लाइंग स्लिप वरती खेळाडू तैनात केले होते आणि त्यांच्याकडूनही थोडीशी चूक झाली आहे. बॉल सरळ आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. आणखी एक एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच म्हणावी लागेल कारण फील्ड करणं गरजेचं होतं. 17 धावा लागल्या धाव फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झाल्यात 5. 1 to go. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग आणि तिकडनं सरळ निघून जातोय. आणखी एक वाईट बॉल. 17 धावा झाल्या धाव फलकावरती. 17. 18 धावा झाल्यात. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन झालं नाही. आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात 18 धाव फलकावर. व्यासपीठावरती आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या दादा आपल्या सगळ्यांचंच आपल्या व्यासपीठावरती वेलकम असणार आहे. बेडेकर प्रीमियर लीग 2025 आपण पाहतो आणि मान्यवरांचे खऱ्या अर्थाने मानदेयाळी पाहायला मिळते आपल्याला. मान्यवर येत आहेत, आपली उपस्थिती आणि त्यासोबतच आपली उल्लेखनीय भेट आम्हाला देऊन जात आहेत. वेलकम सर, आपल्या सगळ्यांचं व्यासपीठावरती स्वागत आहे. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, थोडीशी मिसफिल्डिंग. क्षणाक्षणाचा खेळ आहे, अंडरआर्मचा खेळ आहे आणि इथे देखील तुम्ही जर थोडीशी चूक करताय ना तर चुकेवरती समोरून बॅटर कॅपिटलाइज करतोय. धावा झाल्यात 20 धाव फलकावर. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा आणि याही वेळी थोडीशी चूक होतोय. बॉल नाहीये, अगदी त्या घडाईच्या काट्यासारखा बॉलही गिरकी खात आलाय आणि गिरकी खाणारा बॉलही मिस होतोय. थोडंसं खराब म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण आपल्याला. सिंगल मिळते, एक अतिरिक्तच म्हणावी लागेल, त्याची धाव ऍड होईल. 21 धावा धाव फलकावरती. फुल टॉस आणि लोअर फुल टॉसच्या बॉलवरती चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एक डबल सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट होतोय. खराब बॉलवरती प्रहार होतोय, अटॅक होतोय. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी आहे, नामी संधी आहे, शेवटची संधी आहे. त्याचं सोनं करावं लागणार आहे.
हो पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि इथे विकेट मिळणार आहे. विकेटचं पतन. तुझे आयलू मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या घातला. चार बॉलचा खेळ झालाय. 22 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. महत्वाची मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे. इथून जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही टीम्सला. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस पण टॅप केलाय आणि टॅप करून बॉलला सरळ टपाटप पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. आलाय आणखी एक चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि पंच देखील स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभा आहेत. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अगदी चांगला हाताळलाय. त्या शेवटच्या बॉलवरती डॉट आलाय आणि त्यानंतर 3 षटकांच्या समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज इक्बाल येतात बॉलिंग ट्रॅक वरती. इक्बाल यांनाही एक चांगलं षटक फेकण्याची आवश्यकता आहे. 26 धावा लागल्या धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ झाला. हो पहिलाच बॉल चांगला डिलिव्हर केलाय. चांगली फिल्डिंग होते शुभम कडून देखील, पण बॅक करणं गरजेचं होतं. रिफ्लेक्स स्ट्रॉंग आहे. चांगली फिल्डिंग केल्या जात आहे. अगदी एका भिंतीसारखा उभा आहे आणि बॉललाही जाऊ दिलेलं नाहीये. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. 27 धावा लागल्या धावफलकावर. काय ते फायटिंग टोटल असू शकतं आणि कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाऊ शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करत असताना बॉलला सरळ दिलाय पाठवून मैदानाच्या बाहेर. बॉल गेलाय आणि तो बॉल जात असताना बॉलनेही सांगितलंय बॉल गेलाय कसा, तर झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय आणि याही वेळी बॉल निघून गेलाय. संपूर्ण टीम म्हणते कशी बॉल गेलाय कसा, तर झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक चौकार आलेला आहे. काय बॅटिंग होत आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 35 धावा लागल्या धावफलकावरती आणि त्या 35 धावाही सांगून जात आहेत ह्या धावा नाही आहेत, ह्या जिंकण्याच्या सुनिश्चित करणाऱ्या धावा आहेत. विजय आणि त्या विजयामध्ये उभा असलेला हा बॅटर जो अगदी शेवटपर्यंत थांबला, त्यांनी बघितलं त्याची वेळ येऊ दिली आणि क्रिकेटच्या खेळाने आपल्याला नेहमी हेच सांगितलंय की वेळ तुम्हाला वाट पाहावी लागते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागतोय आणि संघर्ष करत असताना तुम्हाला यशही मिळू शकतं. बॉलर सज्ज आहे. इक्बाल यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केला. अगदी कव्हर रिजन वरती एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 36 धावा लागल्या धावफलकावरती. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 5 बॉल आणि 5 बॉल वरती 10 धावा दिल्यात गोलंदाजांनी. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इनिंग मधला हा शेवटचा बॉल आहे. यावरती हल्ला होईल का, इक्बाल करू देतील का. पुढचा बॉल पुढे सरसवले डाऊन द ग्राउंड. इथे चांगली फिल्डिंग झाली आहे पण तरी देखील 2 धावा मिळणार आहेत. 2 धावाच्या साह्याने धावफलक पुढे. रन्स ऑन द बोर्ड. धावा लागल्यात 38. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असणार आहे. वेदांत 11चे कॅप्टन आणि आदित्य 11चे कॅप्टन टॉस साठी या. वेदांत 11 टीमचे कॅप्टन आणि आदित्य 11 टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. सकाळी शुभ सन्मान आपण
करतो आमचा मुख्य व्यासपीठावरती तिथे उपस्थित शशिकांतजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण याचा आपलं शुभ सन्मान केलं जाईल. टॉसही करूया आणि सन्मानही करूया. पहिले टॉस करूया. चला आपण याचं प्रतिसाद आपल्या शुभ असतं. आपण शशिकांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करूयात. अतिथी देव भव महाराष्ट्राची परंपरा जोपासली जाते. मायाची प्रेमाची उदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शशिकांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. आमचा VIP डायराईज मान्यवरांची उपस्थिती प्रतीकजी बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पाडतोय. त्यानंतर मी निलेशजी म्हात्रे यांना इन्व्हाइट करतो. आपण यायचं. आपला हे शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रामदादा यायचं. आपण रामदादा पवार आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पाडूयात. मान्यवरांचा शुभ सन्मान रामजी पवार दादांना मी रिक्वेस्ट करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान पार पाडूयात. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती. लगेच बोलत कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूयात मनीषजी बागले सरांचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमकार सर. कारण खऱ्या अर्थाने आपण हेच म्हटलं जाताना की पाहुण्यांचं येणं फक्त येणं नसतं, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं सगळ्यात चांगलं लिहिणं असतं. कारण आपण ज्या घरामध्ये राहतो खऱ्या अर्थाने ते. अजून एक सन्मान घेतोय दिलीपजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान घेतोय. वेदांत यायचा. आपण वेदांत बेडेकर त्याच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचा महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेमध्ये जोपासली जाते. हा सन्मान होतोय दिलीपजी पाटील साहेबांचा. आणि लगेच बोलवत कॉम्बॉक्स मध्ये ऐकवत आवाज पुन्हा एकदा मनीष बागले सरांचा. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला, पण बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल सरळ मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळी देखील लवचिकता ती फ्लेक्सिबिलिटी दाखवत असताना बॅटर बॉल लीव्ह करतोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करत असताना बॉल पाठवून दिलाय 2 धावेंसाठी. 2 धावेंचा फटका. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावफलकावरती जर आपण लक्ष्याचा पाठलाग करत असू 38 धावेंचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू असताना देखील एक चांगलं कार्य केलं जात आहे. चांगली बॅटिंग केली जात आहे. 4 बॉल 6 आतापर्यंत हे स्कोर बोर्ड अपडेट केलाय. ओ इथे पंचांकडे अपील केली जाते. पंच मान डुलावतायत, पण ऍक्शनही आली आहे. एक बोट आकाशाकडे आणि बॅटरचा कर्तन काळ होऊन जाऊ दे डीजे. डोंगरचे माऊले डोंगर कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतो ना, हे कॉर्डिनेशन असतं गरजेचं. गुणलेखकाचं, समालोचकाचं, आपल्या डीजे ऑपरेटर्सची आणि या सगळ्यांचं एकत्रित केलेल्या चांगल्या कार्यामुळे एक मोठी स्पर्धा. आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या बॅटरनी पहिल्याच बॉलवरती मारलाय कसा झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय चौकार. संपूर्ण अगदी पहिली संधी आहे माझी बेडेकर नगर मध्ये येण्याची. दिव्यात समालोचन केलंय, पण बेडेकर नगर मध्ये येण्याची पहिली संधी आहे. आणि पहिल्या संधीमध्ये हा
पाहुणचाराचा अनुभवही मी घेतला. अप्रतिम पाहुणचार करण्यात आलं. कौतुक करावं तेवढं कमी आमच्या संपूर्ण बेडेकर फॅमिलीचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील. अगदी कुठल्याही प्रकारची कसलीही कमी नाहीये. तुम्ही अगदी मनात विचार करताय हे हवंय ते तुमच्या समोर उपस्थित असतं. पुढचा बॉल याही वेळेस चांगला स्ट्रोक पण तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 खेळाडू आणि एका रुळावर 2 गाड्या कशा येतील त्या येऊ दिलेल्या नाहीयेत. विकेटचं पतन. येस डीजे. एवढंच गरजेचं असतं. सकाळपासून पाहतोय खूप कमी स्पर्धा आहेत ओमकार सर, ज्यामध्ये प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, थोडी जागा बनवली. सिंगल मिळणार आहे इथे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा लागला. धावफलकावरती आपण पाहतोय तर 11 ऑन द बोर्ड. 39 धावेचं लक्ष आहे. 16 बॉल आणि 28 धावा अजून हव्यात जिंकण्यासाठी. कोणाचं भवितव्य, कोणाचं भविष्य इथे निर्माण राहील आणि कोणाचा खेळ इथे संपणार आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, पण मागे ईएसटी रक्षकांनी चूक केली आहे. 22 ची एक धाव. 22च्या स्वरूपाने मिळालेली ही आणखी एक धाव. धावफलकीमध्ये वाढ. पुढचा बॉल पुन्हा एकदा लक्ष्यच्या बाहेर. आता गोलंदाजही चूक करतोय, कारण गोलंदाजालाही चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बॅटिंगही खूप चांगली केली होती आणि आता गोलंदाजी त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर. पहिला, दुसरा, तिसऱ्या अटेम्प्ट वरती प्रयत्न केला. पंच स्थिर स्थगित. बॅटचा आवाज आलाय का हा प्रश्न विचारला जातोय पंचांकडे. 2 पंच डिस्कस करतायत, डिसिजन घेतायत आणि नॉट आउट डिसिजन दिलेला आहे पंचांनी. अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या सगळ्यांना आपसुक असंच वाटलं होतं की बॅटची कडा लागते की काय, पण दैवत असंच म्हणत नाहीत ना पंचांना. त्यांना सगळं जवळून दिसतं आणि ती क्षमता त्यांच्यात योग्य डिसिजन देण्याची. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. रिले कॅच. वा, व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळते. एकाने प्रयत्न केला आणि दुसऱ्याच्या साथीने ही कॅच कंप्लीट करण्यात आली आहे. बेडेकर प्रीमियर लीग मधली ही सर्वात चांगली कॅच. वा, पाहतो ऍक्शन रिप्ले. असंच म्हटलं जातं ना, सांघिक खेळ. एका बोटाने काही होत नाही. 5 बोट एकत्र आली मुठ्ठी बनते. एका खेळाडूने काही होत नाही. 11 एकत्र आल्यावर संघ बनतो आणि संघ जेव्हा एकत्र बांधल्या जातो तेव्हा असा खेळ. पुढचा बॉल ताकद, प्रचंड ताकदीचा वापर. डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. हो, काय क्रिकेट सुरू आहे. आपसुकच प्रत्येक जण जो आपल्या चेअरवरती बसला ना, तो आता थोडासा उभा राहतोय. त्यालाही पाहावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. मॅच किती क्लोज आहे. 14 धावा झाल्या धावफलकावर. जिंकण्यासाठी समीकरण 12 बॉल आणि 25 धावेंचं आहे. 12-25. मॅच क्लोज आहे. अगदी क्लोज आली आहे मॅच. दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक जण मॅच ना अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुपारचं सत्र आहे, त्यातही एवढे प्रेक्षक आहेत. संध्याकाळच्या सत्रात किती मजा येणार आहे. ओमकार सर आणि आमचे रोशन सर ही मजा देण्यासाठी तुमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असतील. करो या मरोची लढाई आहे, डू ऑर डायची लढाई आहे. आणि त्या डू ऑर डायच्या लढाईमध्ये इथे काय झालंय, फक्त पंच पडल्यात. चांगला स्ट्रोक, बॅटर आउट आणि कुणाची खेळी संपुष्टात आली आहे. पियुष आउट झालेत. बारा बॉल 25 धावांची आवश्यकता असताना क्रॉसिंग चेक करायची. पंचांना विनंती सर, आपण येऊन चेक करा.
येस बॅटर शुभम आउट झालेत. पियुषला स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य, कारण पियुषकडे ती क्षमता आहे, चौकार मारण्याची क्षमता आहे. अगदी थोडासा मोमेंटम ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 25 मॅच ऑन. 11 चेंडू आणि 25 धावांची आणखी आवश्यकता असणाऱ्या मॅच जिंकण्यासाठी बेडीकर प्रीमियर लीग प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आणि इथे चांगली फिल्डिंग, फेकी झाली आहे. इक्बाल यांना देखील तंबूच्या अष्टला परतावा लागणार आहे. बॅटर आउट, आणखी एक झटका. येस डीजे. येस, मी पाहतोय, तुम्ही पाहता का बेडीकर प्रीमियर लीग? पाहण्यासारखी आहे. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. बॅट अशी चालवली आहे जणू काय तो षटकार येतोय का काय, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने बॉलचा संपर्क नाही, वाईट बॉल आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये धावचीची शक्यता असताना डायरेक्ट हिट नाही झालाय, फेकी करण्यात आली आहे. पंच पाहतायत, पाहणी करतायत, निरीक्षण करतायत आणि सांगतायत टेक्निकल टीम या करा थोडीशी मदत, द्या आम्हाला साथ, कारण त्यांची आवश्यकता. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. ओके, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. टेक्निकल टीम कडे आपण पाहणी करावी लागणार आहे. थ्रो झालाय, फेकी होत आहे आणि त्यावेळेस हात कुठे आहे, बॅटरची बॅट कुठे आहे? बॅटर इज आउट, आउट आहेत बॅटर. सॉफ्ट सिग्नल अगदी बरोबर होता पंचांचा. अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा हा अनुभव तुम्हाला असतो आणि त्यासोबतच तुम्ही असं म्हटलं जातं ना, क्रिकेट तुम्ही एक काळांतरापर्यंत खेळू शकता, त्यानंतर तुम्हाला क्रिकेटची सेवा करावी लागते. चांगले खेळाडू असाल तर 40+ खेळत राहाल, 50+ खेळत राहाल आणि खेळ थोडासा कमकुवत असाल तर तुम्हाला मग ती अंपायरिंग, गुणलेखन, समालोचन हे सगळं करावं लागणार आहे. 15 झालेत, 9 बॉल 24 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 24. पियुष स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 9-24. पुढचा बॉल पुढे सरसवला आणि ती बॅट हातामध्येही सांगून जाते ती बॅट नाहीये, जणू काय त्या गद्यासारखी ती बॅट त्यांनी पकडली आहे. बॉल अदळला तर चौकाराची क्षमता त्याच्यात आहे. प्रेक्षक देखील वाट पाहतात, ते देखील थांबलेत. येऊ दे एखाद दुसरा चौकार, येऊ दे मॅच मजेशीर, जाऊ दे शेवटच्या क्षणापर्यंत मॅच. 9-23. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, चांगला कनेक्शन आणि इथे थोडासा हाताला बॉल वरती अडत असताना बॉल सरळ निघून जातोय. 2 धावांसाठी. 2 धावा ऍड. 8 बॉल 21. मॅचचं समीकरण 8 बॉल 21 धावांसाठी. पियुष अगदी संघर्ष करतोय. दिव्याची ही बुलेटची ट्रेन जी गोलंदाजीसाठी जाणली जाते, बॅटिंग ही तेवढी चांगली त्याच्याकडे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा वेग प्रचंड होता. इथे नियंत्रण शोधू शकलेला नाहीये, स्वतःला मोहामध्ये आवरू शकलेला नाहीये. बॅटर आउट, बॅक टू द डगआउट. पियुष मॅचची गोल्डन विकेट. येस डीजे. अजूनही मॅच शक्य आहे का? जरदरचं क्रिकेट आहे. पुढचा बॉल पुढे सरसवला, पंचांनी नो बॉल दिलेला. इथे देखील थोडासा चाच पडत असताना नो बॉल दिला पंचांनी. हायम ऍक्शनचा नो बॉल आहे सर, हायम ऍक्शनचा नो बॉल आहे. एक मर्यादित तुम्हाला ऍक्शन आणि ती लिमिट दिली जाते अंडर क्रिकेटमध्ये, त्याच्यावरतून तुम्ही गोलंदाजी नाही करू शकत आहे. अगदी हे जे प्रत्येक 8, 10, 12, 15 वर्ष आयुवाले मुलंही पाहतायत ना, त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तुम्हाला जर गोलंदाज बनायचं प्रथमतः ते नियम काय आहेत ना क्रिकेटचे ते शिकून घ्या. 7 बॉल 18 मॅच ऑन आहे. 7-18 हा बॉल महत्वाचा. या महत्वाच्या बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटने पॅडच्या मध्ये बॉल हलकीशी बॅटची कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय 1च धावेसाठी. 6 बॉल आणि 17 धावेंवरती जिंकण्याची आवश्यकता आहे आणि त्याच 17 धावेंना रोखण्याचाही प्रयत्न होणार आहे. होऊन जाऊ दे डीजे. सहा बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. हो 1 2 3 खेळाडू येतात. बॉल फक्त मैदानाच्या आतमध्ये ठेवा असं म्हणत असेल.
गँगो 11 त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली जात आहे. पंच पाहतायत आकाशाकडे. पंच पाहतायत. पंचही सांगतायत आता SY टर्फ 7744 या संघाला देवाच्याही साथीची आवश्यकता असते. पुन्हा एकदा टॅप केलाय. डायरेक्ट हिट. पंच असं कसं करू शकता. आउट. बॅटर आउट. बॅटर आउट. आणखी एक विकेट आणि आता पूर्णपणे बॅकफुटला जात असताना यानंतरची मॅच दोन्ही टीम्स रेडी आहेत. रेडी आहेत. ओके. श्री गँगो 11 पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा इथे प्रयत्न केला. क्रॉस बॅटने खेळल्यात. एकच धाव मिळणार आहे. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला बाउंड्री लाईन वरती. 2 बॉल 15 आणि 2 बॉल 15 धावांची आवश्यकता असताना आता इथून थोडस अशक्यतेकडे मॅच जात असताना व्हाईट बॉल टाकतात बॉलर. 2 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. षटकार नाहीये. अंडरआर्मचं क्रिकेट आहे. फक्त चौकारांचं क्रिकेट. इथे देखील चांगली फिल्डिंग. आणखी एक विकेट. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील इथे सामना फिनिश. मॅच जिंकलाय श्री गँगो 11 या संघाने. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण त्यांची कामगिरी आणि येस मॅच त्यांच्या नावावरती. यानंतरची मॅच वेदांत 11